अक्कलकोटमध्ये एकदा दुपारची वेळ होती. झाडांच्या सावलीत श्री स्वामी समर्थ शांतपणे बसले होते. त्यांच्या भोवती काही भक्त बसून नामस्मरण करत होते. वातावरण अगदी शांत आणि पवित्र होतं. तेवढ्यात अचानक झुडपातून एक मोठा साप बाहेर आला. साप पाहताच काही भक्त घाबरले. एक भक्त घाईघाईने म्हणाला, "स्वामी, साप आहे, तो चावेल, आपण इथून जाऊया." पण स्वामी समर्थ मात्र शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर किंचितही भीती नव्हती. ते प्रेमाने त्या सापाकडे पाहू लागले. साप हळूहळू पुढे आला आणि स्वामींच्या जवळच थांबला. काही क्षण तो तसाच शांत बसला. जणू स्वामींच्या पवित्र उपस्थितीत त्याचा क्रोधही शांत झाला होता. स्वामी हलक्या आवाजात म्हणाले, "अरे, हा पण देवाचीच निर्मिती आहे. भीती का बाळगता?" भक्त आश्चर्याने पाहत होते. थोड्या वेळाने साप हळूच वळला आणि झाडीत परत निघून गेला. कुणालाही त्याने त्रास दिला नाही. भक्तांनी स्वामींना विचारले, "स्वामी, आम्हाला खूप भीती वाटत होती, पण तो साप शांत कसा झाला?" स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, "मनात भीती, राग आणि हिंसा असेल तर जगही तसेच वाटते. पण मनात प्रेम आणि शांतता असेल तर हिंस्र प्राणीही शांत होतात." जय जय श्री स्वामी समर्थ.